त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे काव्या म्हणत असते, पार्थ विचारा, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते विचारा. तेव्हा पार्थ म्हणत असतो, सॉरी, पण तुम्हाला मी अभ्यास करताना डिस्टर्ब तर नाही ना केलं? तेव्हा लगेच इथे काव्या म्हणत असते, नाही हो पार्थ, असं कसं डिस्टर्ब होईल? विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरं तर सॉरी, पण तुमचा बोका नाही दिसत आज तुमच्या हातामध्ये. तेव्हा लगेच काव्य म्हणत असते, अहो तो बोका होय, ते उगाच आपलं मजा मस्ती आणि फक्त तुम्हाला चिडवण्यासाठी डिवचण्यासाठी तो बोका माझ्या हातामध्ये असतो. मी त्याच्यासोबत बोलावं आणि त्यानंतर तुम्ही चिडावं, तुम्ही माझ्यासोबत बोलावं याकरिता तो बोका असतो माझ्या हातामध्ये. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नक्की ना? पण नाही, तुम्ही करा अभ्यास, मी जातो. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा पार्थ, आता स्वतःहूनच माझा ओरिजिनल बोका माझ्याशी बोलायला आला म्हटल्यावर मी बोलणार नाही. आणि तेव्हा त्या बोक्याची मला काय गरज पडली आहे असं सुद्धा आता इकडे काव्य पार्थला म्हणत असते. त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, मग मला तेच ऐकायचं आहे, म्हणजे तुमच्या भूतकाळाबद्दल, त्याचबरोबर लग्नावर नंतर सुद्धा जीवा आणि तुमच्या मधलं नातं. तेव्हा तुमचं आणि जीवाचं नातं लग्नानंतर कसं होतं? तेव्हा काव्या म्हणत असते, लग्नानंतर तर मी जीवावर प्रेम करायचे, म्हणजे मला कळलं नाही की त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, किंवा मीच त्याच्या मागे धावते. खरं तर लग्नानंतर सुद्धा जीवा माझ्या नसा नसात होता. हेच मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करायचे. घराचा कुठलाही कोपरा सोडू नका, किंवा टेरेस सोडू नका, किंवा अक्षरशः त्याची गाडी सोडू नका. ह्या सगळीकडे मीच त्याच्या मागे मागे करायचे आणि त्याला जाणून द्यायचे, त्याला पटवून द्यायचे की हे बघ, जेव्हा आपल्या दोघांचं प्रेम आहे आणि आपल्या दोघांचं प्रेम आहे तर आपण दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि त्याचमुळे मी हे सगळं काही त्याला सांगायचे. पण नाही, अजिबातच नाही. त्याने मला कधी त्या नजरेने लग्नानंतर पाहिलंच नाही. मी त्याच्या मागे पळायचे, पण तो मात्र मला भावच द्यायचा नाही. आणि तेव्हा पार्थ म्हणायचा, म्हणजे मला नाही समजलं नेमकं, त्याचं तुमच्यावर प्रेम नव्हतं का? तुम्ही फक्त हे मला माझ्या समाधानासाठी बोलून दाखवत आहात? तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ, माझे खोटे बोलण्याचे दिवस संपले आता. मी आता खोटं बोलणार नाही, किंवा खोटं कधी हे सुद्धा करणार नाही. तुम्हाला असं का वाटतंय की इकडे मी खोटं बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी करते म्हणून? संपलेच पार्थ देशमुख, माझे खोटे बोलण्याचे हे सगळे दिवस संपले देशमुख. मी आता खोटं नाही बोलत आहे. आणि का आणि कशामुळे खोटे बोलू? काय संबंध आहे आता खोटं बोलण्याचा? तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना देशमुख, लग्न अगोदर तर प्रेम होतच, पण ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालं त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची माझ्यामध्ये अजिबात ताकद नव्हती. काही जरी झाला तरी सुद्धा जीवा फक्त माझा आहे, तो माझाच राहिला पाहिजे आणि तो कुणाचाही होऊ शकत नाही. ह्याच गोष्टीमध्ये मी त्याला नेहमी अडून धरायची, ब्लॅकमेल करायची. त्याचबरोबर त्याला हीच एक गोष्ट सांगायची की आपण आत्ताच्या आत्ता घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगू. काही जरी झालं तरी सुद्धा आपण इकडे अजिबात वेगळं राहायचं नाही, आपण एकत्रच राहायचो, कारण आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना तू असं कसं म्हणू शकतोस? मी त्याला सतत कसल्या ना कसल्या कारणावरून सतत धमक्या द्यायचे, पण नाही, तो कधीच नंदिनीताईचा झाला होता. त्याने कधीच मला विसरून कधीच तो नंदिनीताईचा झाला होता. हे सगळं आता इकडे काव्या बोलू लागते. तेव्हा पार्थ मात्र काव्याकडे पाहत असतो आणि सगळं काही तिचं ऐकत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, खरं सांगू का, हे सगळं जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना तेव्हा मला कळायला लागलं. म्हणजे म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम, त्याचबरोबर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर माझ्यावर प्रेम करणं, मला समजून घेणं, त्या सगळ्या गोष्टी मला तेव्हा समजल्या जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनीला चांगलीच चढलेली असते.
ती काय करते, कशी वागते, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिला अजिबात समजत नसतात. आणि त्याचमुळे जीवा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. गाणे काय म्हणत असते, नाचत काय असते, त्याचबरोबर इथे रिक्षामध्ये बसलेली असते आणि रिक्षामध्ये बसून आता इकडे तिने मार्कर पेन घेतलेला असतो आणि त्या रिक्षाच्या आतल्या बाजूला एक हर्टचं चिन्ह काढलेलं असतं आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी. जीवा तिला प्रचंड अडवण्याचं काम करत असतो. नंदिनी तू काय करतेस, नंदिनी हे बघ तू असं काय करतेस, हे सगळं करू नकोस, थांब जरा, हे सगळं थांबव. पण नंदिनी मात्र अजिबात थांबायला तयारच नसते. नंदिनी म्हणत असते बघा आता आता हे खऱ्या अर्थाने कम्प्लीट होतंय असं म्हणून पुन्हा नंदिनी आता इकडे जो काही मार्कर आहे तो मार्कर पुन्हा एकदा घेते आणि मार्कर पुन्हा एकदा घेतल्यानंतर आता ती लगेचच त्या मार्करने एक हट काढते आणि त्यावरती पुन्हा जीवानंदिनी असं नाव ती लिहित असते. आता जीवा म्हणत असतो नंदिनी काय करतेस तू हे, तेव्हा नंदिनी म्हणत असते काय करते म्हणजे बघा तर मी हे काय केलेलं आहे. तेव्हा तो सुद्धा हे सगळं काही पाहतो आणि त्याने सुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर त्याला सुद्धा अक्षरशः आनंदच झालेला असतो. आता इकडे जीवा म्हणत असतो तुला खूप जास्त झाली बरं, तू एक काम कर, तू इथे बाजूला येऊन बस बरं, चल बरं. तेव्हा आता तो तिच्या हाताला धरतो आणि तिच्या हाताला धरल्यानंतर तिथे बाजूला बसवायला घेत असतो. आता बाजूला बसायला घेतल्यानंतर दोघांचाही पाय एकमेकांच्या पायामध्ये अडकला जातो. आता दोघांचाही पाय एकमेकांच्या पायामध्ये अडकल्यानंतर इकडे जीवा खाली कोसळतो तर नंदिनी त्याच्या अंगावरती पडलेली असते. आता जेव्हा नंदिनी त्याच्या अंगावर पडते तेव्हा मात्र जीवाला थोडस कसं तरी आणि अवघडल्यासारखं होत असतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इकडे जी काही नंदिनी आहे, नंदिनी त्याच्या अंगावर पडलेली असते आणि ती म्हणत असते खरं सांगू का जीवा, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं प्रेम आणि त्याचबरोबर तुमच्या आठवणी तुमची सोबत अशी आहे ना, वाळूमध्ये किती वेळा लिहिली, किती वेळा काही जरी केलं ना तरी सुद्धा ती मात्र काही केला पुसली जात नाही असं नंदिनीचं म्हणणं असतं. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असताना आता इकडे जीवा म्हणत असतो खरं सांगतेस ना चकाचक बाई हे तू. तेव्हा नंदिनी म्हणत असते हो तर मी खरंच सांगत आहे, मी का आणि कशामुळे खोटं बोलू, मी खोटं बोलतच नाहीये. तुम्हाला सांगू जेव्हा तुम्ही इथे ती रिक्षा घेऊन आलात ना तेव्हा ती रिक्षा पाहिली आणि मला फार आनंद झाला. म्हणजे मला असं वाटलं की जीवा माझ्यासाठी इथे आलेले आहेत. पण त्याचं काय आहे ना इकडे मला ना म्हणजे काय होतंय ना ते समजतच नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो शेवटी असो, माझं प्रेम जे आहे ना ते पूर्णत्वास लागलंय, माझं प्रेम जे आहे ना ते मार्गी लागलेलं आहे, ही गोष्ट माझ्यासाठी फारच महत्वाची आहे असं म्हणत असताना नंदिनी जोरातच हसते. तेवढ्यातच आता इकडे जे काही धनंजय आहेत, धनंजयच्या रूमचा लाईट जो आहे तो लागलेला दिसतो, ऑन झालेला दिसतो आणि तेव्हा लगेच जीवाचं लक्ष तिकडे जातं. आता जीवाचं लक्ष तिकडे गेल्यानंतर जीवा म्हणत असतो अगं अगं शांत बस जरा, शांत बस, तुझ्या त्या बापाचा रूमचा लाईट लागला आहे. जर तुझ्या बापाला इथे समजलं ना की तू इथे खाली आहेस आणि दारू पिऊन माझ्या सोबत आहेस तर वाट लागेल त्या सगळ्या गोष्टीची. चल 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 पटकन चल असं म्हणून तो तिच्या हाताला पकडतो आणि रिक्षाच्या पाठीमागे जाऊन दोघेही गुपचूप लपून बसतात. तेव्हा हळूच बघत असतात की लाईट बंद झाली का चालूच आहे म्हणून. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते खरं सांगू का जीवा तुम्हाला, जर ही गोष्ट माझ्या बाबांना समजली ना की नंदिनी दारू प्यायली आहे तर मग मात्र तिचं काहीच खरं नाहीये, तिला तर बाबा घरातच घेणार नाहीयेत. तेव्हा जीवा म्हणत असतो आता जरा शांत बसणार आहेस का, मी बघतो एकदा लाईट बंद झाली का का चालूच आहे. तेव्हा बघितल्यानंतर समजतं की अजून तरी लाईट जो आहे ना तो चालूच आहे आणि त्यामुळे ते दोघेही जण तिथेच बसलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याने बऱ्यापैकी पार्थला सगळंच काही सांगितलेलं असतं आणि त्यानंतर पार्थ पुन्हा एकदा म्हणत असतो की हे बघा मी तुम्हाला डिस्टर्ब केले, तुम्ही तुमचा अभ्यास करून घ्या बरं. त्यावर आता लगेचच काव्या म्हणत असते असं काय करताय पार्थ, तुम्ही माझा भूतकाळ ऐकायचा ठरवला आहे ना तर तो तुम्ही पूर्ण ऐका, त्यामुळे मला चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, मन हलकं होतंय. आणि त्यानंतर काव्या इथे
पारचा हात हातामध्ये घेते आणि लगेचच म्हणत असते, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना तेव्हापासून मला तुमच्यावर असलेल्या प्रेमाची आणि तुमचं माझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली. तेव्हा आता पार्थने विचारलेलं असतं, तुम्हाला अजून जीवाबद्दल काय वाटतं? तेव्हा लगेच काव्य म्हणत असते, वाटतं ना, जीवाबद्दल अजूनही खूप काही वाटतं. तेवढ्यातच आता काव्याचा हात पार्थच्या हातामध्ये आणि पार्थचा हात काव्याच्या हातामध्ये असताना तसं बोलल्याबरोबर जो काही पार्थ आहे तो त्याचे हात लगेचच वेगळे करतो आणि काव्याकडे पाहतच असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी काही गप्प बसत नसते. तेव्हा जीवा तिला शांत करण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, प्लीज जरा शांत बस. हे जर तुझ्या बापाला जर समजलं ना तर माझी सुद्धा तेवढीच वाट लागणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा मी तुम्हाला